सूर्या, सूर्या, कुठे हरवलं? नाही, तुम्ही आला गप्पा मारून. कसलं काय मारायच्या होत्या रोमॅन्टिक गप्पा, पण दोघेही सिरियस झालो. काय करणार, स्ट्रेसच तेवढा आहे यार. का? काय झालं? सूर्या, तुला तर माहिती आहे तुळजाचं तिच्या मनाविरुद्ध साखरपुडा झालाय. कधीही घरचे लग्न लावून देतील आणि तिला ते करायचं नाहीये. सूर्या, आता आमच्या लग्नाचं सगळं तुझ्या हातात आहे. प्लीज आम्हाला हेल्प करशील? हे बघ, तुझ्या भरोश्यावर मी तिला परत घरी पाठवतो. सूर्या, तुला हे लग्न कुठल्याही परिस्थितीत थांबावं लागणार आहे. प्लीज आमच्यासाठी करशील इतका? माझ्यासाठी राहू दे, पण तुझ्यासाठी प्लीज. करीन की. दोस्ती केले तर निभावायला तर लागणारच ना. पक्का ना? पक्का. थँक्यू सो मच सूर्या, थँक्यू. बाय स्वीटहार्ट, येतो. बाय सूर्या. सूर्या, मला खरं सांग, कसा वाटला तुला सिद्धार्थ? लय भारी. विषयच नाही. हो ना, आम्ही एकमेकांसाठी खूप परफेक्ट आहोत ना. बघ ना, दोघेही डॉक्टर आहोत, दोघांचे विचारही जुळतात. आणि ती जी पुरुषांमध्ये जी टिपिकल मेंटॅलिटी असते ना, की बाईने चौकटीतच राहावं, अशा विचारांचा अजिबात नाहीये सिद्धार्थ. आणि म्हणून मी त्याच्या खूप प्रेमात आहे. लग्नानंतर बघ, मी खूप सुखात राहणार आहे त्याच्यासोबत. खरंय तुझं. लक्ष्मीनारायणाचा जोड आहे तुम्ही जोड. देव सोडून तुला दुसरं कोणी शोभलं बी नसतं. हो, पण हे माझ्या घरच्यांना कोण सांगणार? सूर्या, मला नाही करायचंय रे त्या सत्यजित सोबत लग्न. आणि डॅडींसमोर तर आमचं कोणाचंच चालत नाही. सूर्या, आता तुलाच माझी मदत करावी लागेल. माझं सुख आता तुझ्याच हातात. आयुष्यात माझी फक्त एकच इच्छा आहे रे, की माझं लग्न सिद्धार्थ सोबत व्हावं. आणि ते जर नाही झालं तर मी मरून जाईन रे. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन, पण त्या सत्यजित सोबत नाही लग्न करणार. तुझा काय पण काय बोलतीस ग? आणि तू तशी वेळ माझ्यावर येऊ देणार नाही याची खात्री आहे मला. आत्या का फोन करते? हा आत्या. सूर्या, तुम्ही पोचलात का देवळात? नाही का? काय झालं? शत्रू आणि सत्यजित तुळजाला भेटायला म्हणून देवळात यायला निघाले. त्यांना जर तुळजा देवळात भेटली नाही ना. तू काळजी करू नको, आम्ही निघतो लगेच. हा, बर बर. काय झालं? तुळजा, आपल्याला लगेच निघायला लागेल. चल म्हणजे चल चल. झालं तरी काय? तुळजा कुठे? तुझी आई काय विचारतोय मी? तुळजा कुठे आहे? ती सूर्याच्या घरला गेली. सूर्याच्या बहिणींनी तिला बोलवलं होतं कालच्या जत्रेतली वस्तू दाखवायला. आत्ता इतक्यातच गेली ती. हा, आणि हितलं बी सगळं आत्ताच उरकले. मी घरलाच यायला लागले होते. आपण एक काम करूया, आपण सगळी घरला जाऊया. ती येईल मागणं. ठीक आहे, जाऊया आपण घरी. पण तुमच्या नाही, सूर्याच्या. तिथं आपलं काय काम आहे? तू राहू दे, तू घरी जा, आम्ही येतो तुळजाला घेऊ. हा बोल मला नात्या. सूर्या, अरे कुठं आहे तुम्ही? अरे मला काय सुधरणं झालं इथं. शत्रू आणि सत्यजित आले होते, विचारत होते तुळजा कुठं आहे म्हणून. मी सांगितलं तुझ्या घरला गेली म्हणून.
आता ती दोघं जण तुझ्या घरला यायला लागल्यात. कुठं आहे तुम्ही? अगं मला आला होता शालनाथचा फोन, आम्ही निघालोच आहे. तू नको काळजी करू, पोचतो आम्ही. हां गाडीवर आहे. बरं झालं, ठेवते. ओय दादा, तू असं बोलतोय मला काय जमणारच ना. हे बघ, तू इथलं काही टेन्शन घेऊ नको, मी सगळं बघतो इकडचं. हा, हे बघ, ह्या चौघी माझ्या समोरच उभ्या आहेत. आता जे काय करायचं येतं ना मी करतो, तू तिकडचं बघ. ए तायांनो, नीट कान देऊन ऐका. दादानं माझ्या खांद्यावर लई मोठी जबाबदारी सोपवली. त्यात मला तुमच्या मदतीची गरज आहे. इथं माझ्या इज्जतीचा सवाल आहे हा, त्यामुळे काही गडबड नाही झाली पाहिजे. लक्षात ठेवा, पुढची 5 मिनिटं आपल्याला इतकी महत्वाची ना, जे काय करायचं ना ते 5 मिनिटात करायचं. काजू बोल ना पुढे पटपट, कसं एवढी लांबड लावतोय? राजू सांगतोय ना काजू. बोल चल. हे बघा, तो सत्यजित आणि शत्रू आपल्या घराकडे येतात. का? कशाला? तुळजाला उडकायला. तुळजाला? काही झालं तर त्यांना घराबाहेर अडवायचं आणि त्यांना सांगायचं तुळजा घरातच. म्हणजे आपण लायाचं? लायाचं? शेव कुठला नवीन शब्द आहे? लायाचं म्हणजे खोटं बोलायचं. ए पुरींनो, तुम्ही असं बोलताय जणू दादाशी कधी खोटच बोलला नाही. हा, की दादानं सगळं करायला सांगितलंय. काही झालं तर त्यांना घराच्या बाहेर अडवायचं. पण मग ते इथं काय येणार तुळजाला शोधायला? ती घरी नाही का? आणि जर का ती घरी नाही तर मग कुठे गेलीये? आणि दादा का आम्हाला खोटं बोलायला सांगतोय? ती दादा संग आहे का? तुळजा, ए तुळजा. हई, आले ते. तुम्ही एक काम करा बायांनो, जी काय प्रश्न आहेत तुमच्या दादाला विचारा. तुम्ही एक काम करा, आडवा त्यांना जावा. मी जाते. मी जाते. तुम्ही दोघी पण थांबा, मी जाते. तुम्हाला सांगितलं ना मी जाते म्हणून. तुम्ही सगळे आज जा. चला चला चल चल. तुळजा, वाटलं नव्हतं घरी आल्यावर तू स्वागताला येशील म्हणून. तू झाली नाही तर पाठवतील. ती बाथरूमला गेलीये. सूर्या कुठे? तो दुकानात गेलाय, पण तुम्ही इथं काय करताय? तर तुळजा इथे येऊ शकते म्हणल्यावर मी नाही येऊ शकत. त्यात तुझ्यासारखी सुंदर पोरगी या घरात असल्यावर माझ्यासारखं तर कारण काढू काढू येईल की. पाहुणा आल्यात, त्या पाण्याचं काही विचारशील का नाही? काय आणू, चहा की कॉफी? तू देशील ते घेईल की. तुम्ही बसा इथं, मी आलेच. शत्रूची गाडी इथंच आहे म्हणजे ती दोघं आत आहेत. प्रिया, आता काय करायचं? आता आत कसं जायचं? मी खोटं बोलून घराबाहेर पडले हे जर डॅडींना कळलं तर डॅडी उद्याच या सत्यजित सोबत माझं लग्न लावून टाकते. प्लीज तुला प्लीज काहीतरी कर. हो हो, शांत हो तू, शांत हो. रडू नको, शांत. मी करतो काय ते. तुळजा उतर. शत्रू, मला नाही वाटत तुळ जात असेल. बाथरूमला एवढा वेळ लागतोय. चल आज जाऊन खात्रीच करून घेऊ. तुझं खरं जाते ना? हो आहे ना. आहे ना आत? मग तिला बाहेर पाठव. तिला म्हणावं होणारा नवरा बाहेर वाट बघत थांबलाय.
त्याला जास्त वाट बघायला लावू नको. हो सांगते. एक आजू दादा कुठे पोहोचलाय ते बघ ना. अरे हे दोघं कधी पण घरात घुसतील रे. आत्ताच घुसत होते पण मी वेळेवर चहा घेऊन गेले म्हणून वाचलो आपण. काजू बघ की दादा कुठे आहे. अगं राजू तू फोनच उचला ना माझा. हो हो तुम्ही इथं कसं काय? अरे गरिबांच्या घरी एवढं मोठं पाहुणे आलेत. अरे शत्रू कळवायचं तरी लागा हा. आणि बाकीची मंडळी कुठे आहेत? एकटं झालंय तुम्ही? बाकीची येतील नंतर. आधी म्हटलं यांनाच घेऊन जावं. हा सत्यजितराव मान कशी आहे तुमची? बरे. दादा तुझं पण आली घरी. ती आत बाथरूम मध्ये आहे. काय घरी आली ती? तरीच म्हणलं आज सकाळी चपरावर कावळं कसं जमलं होतं. तेव्हाच मला वाटलं होतं आज घरी कोणतरी पाहुणं नक्की येणार आणि तुम्ही आलाच बघा. हे वजा आतमध्ये ठेवून येतो. दादा तुळजा आपल्या घरी नाहीये. कुठे ती? आता हे गेले नाही तर त्यांना काय टेलायचं? झालं तुमचं हं? ये उघडा उघडा लवकर मी बाहेर आहे. अरे शत्रू मला काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड? ते माहित नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. एक काम करू, चल आज जाऊन खात्रीच करून घेऊ. तुम्ही ना आज जेवणच जावा. सत्यजित साहेब तुम्ही सांगा तुमच्यासाठी काय करू? चिकन का मटन? तुळजा तू इथे काय कर? कसली एक नंबर आयडिया काढली सूर्या दादानी. मानले दादाला. मग दादा कोणाच आहे? ए सूर्या, ते जेवणाचं राहू दे. तुळजाला बाहेर पाठव. तिचं 2 मिनिटात आली नाही ना बाहेर, आम्ही आत येऊ. 2 मिनिटं कशाला? पाहिलं तुम्ही आत्ताच चला. अहो तुमचंच घर आहे. चला चला चला. नाहीतर थांबा. आतमध्ये तुम्हाला गरम होईल. मीच तुळजाला घेऊन येतोय. हा बसायचं. देवळात गेलो असं वाटलं पाहिजे ना त्यांना. हो चल. शत्रू तू इथे काय करतोयस? सत्यजितरावांना भेटायचं होतं तुला, म्हणून देवळात गेलो होतो. तर आपण नव्हता तिकडं. म्हणलं इकडंच यावं. देवळातून डायरेक्ट मी इथेच आले. हे काय कुंकू पण अजून असंच आहे. सत्यजित पटली का खात्री तुमची? वय आलोच. जे मी ठेवते.
सूर्या, तू कितीही लपवलंस तरी तुमचं लफडं माझ्या डोळ्यातनं सुटेल असं तुला वाटलंच कसं? हा, लय खेळलास माझ्याशी. आता हा खेळ किती ताणायचा आणि कुठवर खेळायचा हे तू नाही, मी ठरवणार. हो सत्यजितराव, झालं का समाधान तुमचं? तुला म्हटलं होतं ना, तुळजा आम्हाला गंडवून जाईल. एवढी हिंमत नाही तिच्यात. भेटलं का होणार आहे बायकोला? चला तुळजा, चल. वाचलो. दादा, पण नेमकं तुम्ही दोघं गेला होता कुठे रे? हा दादा, कुठे गेलेला? आर ह्यो असं का गेला? लाजला असं. मग अशी कुंकू लावताना नाही लाजला. बघितलं ना कसं कुंकू लावलं दादाने तुळजाला? अगदी लग्नात लावतात तसं. खरंच ह्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे राव. त्या मानमोड्यापेक्षा ना आपला सूर्या दादा बेस्ट आहे बघ. त्या मानमोड्याची मान ना कायमची मोडली पाहिजे होती. धनू, असं बोलतात का? सॉरी. पण ना तुम्ही टेन्शन नका घेऊ दादाचं. माझं मन सांगतंय आपल्या दादाचं लग्न तुळजाशीच होणार आहे. गुरुजींनी काय सांगितलं आठवतंय ना? आपल्या आधी सूर्या दादाचंच लग्न होणार आहे. पण तुळजाशीच होणार हे कुठे सांगितलेलं? आणि आता तर तुळजाचा साखरपुडा झालाय. अगं साखरपुडा होऊ दे की, पण मला सांग, तुळजाशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरं कोण आहे का? मी सांगतो, दादाचं लग्न ना तुळजाशीच होणार. हाच येतो माझ्या मनातला मुलगा सिद्धार्थ. दादा चल की जेवायला. दादा जेवायला चल. नाही, मला भूक नाही, तुम्ही घ्या जीव. दादा नाराज दिसतोय. का? अगं का काय, त्याला तुळजा आवडायची ना. आता तिचं लग्न दुसऱ्याशी ठरलंय म्हणल्यावर तो नाराज होणारच की. खरं आहे तुझं. लहानपणापासून दादाला तुळजाच तुझी बायको होणार म्हणून चिडवायचे सगळे. त्यानं तर मनातल्या मनात तिला आपली बायको पण मानलंस. पण आता आपण दादाला सावरायला पाहिजे. दादा चल की जेवायला. नाही, मला भूक, तुम्ही घ्या जीव. अरे असं कसं चालेल? तू नाही जेवला तर आमच्या घशाखाली घास उतरणार आहे का? आणि तूच तर म्हणतोस ना, आपण किती जरी खचलो, किती जरी संकट आली, किती जरी राग आला तरी जेवणावर राग नाही काढायचा. काही पण झालं तरी जेवायचं. पोटात एकदा का जेवण गेलं ना की सगळ्याशी लढायची आपल्याला ताकद मिळते. मग आता तू तसं वागून कसं चालेल? तू नाही जेवलं तर आम्ही पण नाही जेवणार. हा, तुला आवडेल का आम्ही उपाशी राहिलेलं? घ्या जेवण. हा मानते.
आवरून घेऊ पटकन.